नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. हा काळा झणझणीत मसाला आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा. हा मसाला खूप चविष्ट आहे, सुंदर कलर आहे, छान टेस्ट आहे ह्याची. एकदा नक्की वापरून बघा हा काळा मसाला. आपण बनवणार आहोत तीळपापडी. संक्रांतीची स्पेशल तीळपापडी बनवणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागते चला बघूया. 1 वाटी तीळ घेतले मी, खमंग भाजून घेतले, खरपूस भाजून घेतले, ते गावरान तीळ आहेत 1 वाटी. 1 वाटी साखर, पिस्ते घेतलेत मी क्रश करून सजावटीसाठी, आणि तूप लागणार आहे. चला आता आपण पहिले साखर कॅरेमल करूया. गॅस चालू केलाय, कढई तापवत ठेवली आहे. आता छोटा 1 चमचा तूप टाकते आणि त्याच्यामध्ये ही 1 वाटी साखर आपण कॅरेमल करून घेऊया. ह्याच्यात पाणी नसतं टाकायचं, आपल्याला पाक नाही करायचा आहे. ही साखर पूर्ण कॅरेमल करून घ्यायची. 2 मिनटं अशीच राहून देऊ याला. बघू शकता आता आपली साखर मेल्ट व्हायला लागली आहे. आपण 1 चमचा तूप टाकलंय फिनिशिंग यायला, चमक यायला. ही खूप सोपी आहे तीळपापडी बनवायला. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता आता आपली साखर कॅरेमल व्हायला लागली आहे. पूर्ण डार्क कलर करायचा आहे ह्याचा. थोडीशी मी हलवून घेते. बघा आता आपला हा गोल्डन कलर आला आहे. आपल्याला थोडा डार्क करायचा आहे. मी गॅस फुलच ठेवला आहे, नंतर मीडियम करणार आहे. आपली साखर पूर्ण मेल्ट झाली आहे. बघा पूर्ण मेल्ट झाली, कॅरेमल झाली आपली साखर. अजून 30 सेकंद आपण ह्याला कॅरेमल करूया. मी गॅस आता बारीक केला आहे. खूप सुंदर कलर आला आहे. आता आपली साखर कॅरेमल झाली आहे. आता आपण हे जे 1 वाटी गावरान तीळ खरपूस भाजून घेतले ते टाकूया. फास्ट प्रोसिजर करायचं. आता हात थांबवायचा नाही, एकदम फास्ट करायचं. गॅस पूर्ण बारीक केला आहे. आता फक्त आपण 30 सेकंदासाठी हलवून घेऊया ह्याला. बघू शकता किती सुंदर आलाय कलर ह्याला पापडीला. आपण साखर कॅरेमल करून घेतली. आता गॅस बंद केलाय मी. आता इथे मी बटर पेपर घेतलाय. त्याला थोडंसं तूप लावणार आहे. आणि जे आपण आता ह्याच्यात टाकूया. ही प्रोसिजर पटकन करायचं आहे आपल्याला. आपण हे झाकून ठेवूया. दुसरा बटर पेपर लावूया आणि हलक्या हाताने लाटून घेऊया. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ करायची आपल्याला ही पापडी. पटकन करायची गरम असताना. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय कलर तीळपापडीचा. आणि थंड झाल्यावर मग बटर पेपरमधून अलग करायची, बाजूला काढायची ती. असंच आपण दुसरे करून घेऊया. ह्या पद्धतीने आपण तीळपापडी करून घेऊया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
मी आता पिस्ता लावला याला. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची ही पापडी. तर बघू शकता आपली पापडी गार झाली आहे. आता आपण हळूहळू बटर पेपर काढूया. बघू शकता किती पातळ पापडी झाली आपली. अजूनही पातळ करू शकता तुम्ही. मी दोन पापडीला पिस्ता लावला आहे, 2 पापडी प्लेन केली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. काळा झणझणीत मसाला हा असा आहे. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा हा मसाला. खूप सुंदर कलर आहे, सुंदर चव आहे याची. खूप छान कलर येतो याला. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा हा काळा मसाला. बाय.